हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन क्रमांक 163. विश्वाचे आर्त भाग 2. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. बाप रखुमा देवीवरू सहज नीटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला उमजली आणि मला त्या दिव्य प्रकाशाचे दर्शन झाले. शब्दार्थ: विश्वाचे म्हणजे विश्वामधील ब्रह्मांडामध्ये अमोज सूर्य आहेत. या सूर्यांच्या ग्रहमाला आहेत. सूर्याच्या ग्रहमाला मिळून एक विश्व म्हटले जाते. आपला सूर्य आणि त्याचे 9 ग्रह मिळून आपण राहतो ते एक विश्व आहे. अशी सर्व विश्वे आणि धूमकेतू या सर्वाला ब्रह्मांड म्हटले आहे. आर्त एखाद्या प्राप्तीसाठी कळकळ, प्रेम, तळमळ, जिव्हाळा, काळजी, करुणा अशा भावनांनी प्रार्थना करणे. येथे भगवत प्राप्ती अपेक्षित आहे. यामधून आर्तता हा भाव व्यक्त होतो, म्हणजे तीव्र इच्छा, व्याकुळता. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायातील 16व्या श्लोकात भक्तांचे 4 प्रकार सांगितले आहेत. तेथे आर्त याचा संकट निवारणासाठी प्रार्थना हा जो अर्थ आहे तोही येथे अभिप्रेत आहे. आपण विशेष करून गणपतीमध्ये आरती असा शब्द वापरतो. तो आर्त यामधूनच आलेला आहे. माझ्या यातील मी म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी तळमळणारा निष्काम भक्त. हा अभंग योग्य अर्थाने समजण्यासाठी हा अर्थ महत्त्वाचा आहे. या अभंगाचा यथार्थ उलगडण्याची ही किल्ली आहे. येथे माझ्या म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असा अर्थ घेतला की या अभंगाचा अनर्थ घेतला जातो. माऊली जन्मतःच दिव्य प्रकाशमान ब्रह्मस्वरूप आहेत. मनाचे 4 प्रकार आहेत. 1. चित्त म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना ज्ञात झालेले बाह्य ज्ञान आगाऊपणे ग्रहण करणारे बाह्य मन. 2. अंतस्मन म्हणजे चित्ताला झालेल्या संवेदना ग्रहण करून सूक्ष्म मनाला उपलब्ध करून देणारे मन. 3. सूक्ष्म मन म्हणजे अंतस्मनाकडून मिळालेल्या बाह्य ज्ञानाच्या संवेदनांप्रमाणे जेथे जेथे उपभोग मिळायची शक्यता आहे तेथे तेथे ते उपभोग घेण्यासाठी जीवात्म्याच्या आधी कर्मेंद्रियांना आज्ञा करणारे, त्यासाठी कर्मेंद्रियांना आकर्षित करणारे मन. 4. नमन किंवा अमन म्हणजे मन अंतःकरणामध्ये आहे, परंतु आता ते भौतिक उपभोगांसाठी उचापती करत नाही, तर त्याच्या मूळ स्वभावाच्या उलट ते औषात्म्याला मुक्तीसाठी सहकार्य करते. मन नष्ट होत नाही, तर ज्याप्रमाणे गुलाबजाम त्याच्या मध्यबिंदूपर्यंत पाकात मुरतो, तसे अध्यात्म संपूर्ण मनामध्ये मुरते आणि असे मन औषात्म्याला मुक्त करण्यासाठी सहकार्य करत कार्यरत राहते. प्रकाशले येथे मनामध्ये भावले, परिणामित झाले, प्रकट झाले, ओथंबले म्हणजे यायोगे अंतःकरण त्या दिव्य प्रकाशाने व्यापले. औषात्म्याचा परमात्म्याशी योग जुळून आला आणि औषात्मा भौतिकापासून मोकळा झाला. त्याची आत्मयात्रा मार्गस्थ होऊन मुक्ती प्राप्त झाली. निरूपण. सर्वप्रथम मी लहान तोंडी मोठा घास घेत असल्याबद्दल क्षमा मागतो, कारण मी येथे पारंपरिक थोरा मोठ्यांनी सांगितलेला अर्थ लक्षात घेऊन या अभंगाचे निरूपण करत नाही आहे. परंतु मला जो पटला, रुचला, भावला तोच अर्थ येथे घेऊन मी निरूपण करत आहे. याचे कारण माझ्या मते ज्ञानेश्वर माऊली स्वतः जन्मतःच मुक्त आहेत. ते स्वतः भगवंत श्रीकृष्णाचे अवतारी आहेत.
प्रामुख्याने काळानुरूप श्रीमद भगवद्गीतेचा पुढील विस्तार सांगण्यासाठी ते येथे अवतारित झाले आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये तो परमदिव्य प्रकाश मुळातच प्रकाशित आहे. यामुळे त्यांचा देह ब्रह्म होण्याचा शिल्लक राहिलेला नाही, जन्मतःच तो तसा आहे. ते जिव्हाळ्याचे प्रेमस्वरूप त्यांच्यातच कोंदटूनच ते या भूतलावर आलेले आहेत. ते स्वतः नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्य आहेत. आता ते आणखी काय पाहणार? त्यांच्यासाठी हे नवल नाही आहे. हा रखुमाईचा पती बाप श्री विठ्ठल त्यांना सहजपणे यथायोग्य प्राप्त होऊनच त्यांचा या भूतलावर जन्म झाला आणि त्यांच्या हृदयात तो ब्रह्माकार होऊन राहिला. तर आता येथे तर्क आणि कल्पना करूनच या अभंगाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. यासाठी माझ्या मते 2 शक्यता आहेत. 1. कोणताही अवतारी अंशात्मा म्हणून जीव निर्माण करून त्याच्या माध्यमामधून देह धारण करून या भूतलावर जन्माला आला की त्याचे परमात्मस्वरूप प्रगट व्हायला लोकांच्या पचनी पडायला कमी जास्त कालावधी जावा लागतो. श्रीराम प्रभूंचे आत्मपरब्रह्म स्वरूप शबरीला मुळातच माहीत झाले. ते कैकेयीला उशिरा समजले. रावणाने मरताना जाणले. श्रीकृष्णाच्या बाबतीत त्याचे आत्मपरब्रह्म स्वरूप गोकुळवासियांना त्वरित ज्ञात झाले. यासाठी कंसाला 10 वर्षे लागली. शिशुपालाला आणि यवनराजाला मरताना जाणीव झाली. कौरवांना शेवटपर्यंत उमजले नाही. याप्रमाणे माऊलींच्या जन्मानंतर काही कालावधी जावा लागला. तेव्हा त्यांच्या अवताराची चुणूक जनतेला ज्ञात झाली. हा जो कालावधी जावा लागला त्या काळामधील स्वतः माऊलींची ही स्वानुभूती ते आपणा सर्वांना प्रमाण म्हणून सांगत असावेत. 2. किंवा दुसरी शक्यता अशी आहे की आपणापैकी बहुतांशी जण भौतिकाच्या उपभोगांच्या नादी लागलेले आहेत. यामुळे बहुतांशी जनता दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग, हाल याची शिकार झालेली आहे. आम्ही सुखालाच आनंद मानून जगत आहोत, कारण आम्हाला कैवल्य आनंद माहीतच नाही. यामुळे आपल्यापैकी एखाद्याचे प्रतीक म्हणून उदाहरण देऊन माऊली अशाच्या बाबतीत काय होते याचा आपल्याला दाखला देत आहेत. यासाठी माऊलींनी गृहीत धरले आहे की हा जो त्यांनी प्रतीक गृहीत धरला आहे तो स्वमुखाने त्याची आत्मानुभूती आपल्याला अध्यात्माच्या यात्रेसाठी उद्युक्त करायला सांगत आहे. तो आपल्यासारख्यांचा प्रतिनिधी आहे, आपल्याला जवळचा आहे. या 2 पैकी पर्याय कोणताही का असेना, आपल्याला या अभंगामधील मुक्ती प्राप्त होताना आणि मुक्ती प्राप्त झाल्यावर काय होते तो माऊलींचा उपदेश समजण्यासाठी या अभंगाचे निरूपण जाणून घ्यायचे आहे. ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.